नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. रापकी रोडवरील जाजूनगर येथे अत्यंत दुर्मिळ अल्बिनो कोब्राचे सर्पमित्रांनी सुरक्षित रेस्क्यू करून वन विभागाच्या नोंदणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडले. मध्य प्रदेशातून बुलढाण्यात येणारा सुमारे 17 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा FDAने निमखेडी तपासणी नाक्यावर जप्त केला. कारवाई दरम्यान वाहन चालक दुसऱ्या वाहनाला लटकून फरार झाला. नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करण्याचे, कर्मचारी संख्या वाढवण्याचे आणि गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. नोटीस देऊनही इमारत न पाडणाऱ्या मालकांवर मनपामार्फत निष्कासनाची कारवाई आणि खर्च वसुलीचे आदेश. सार्वजनिक बोअरची मोटार सुरू करताना 21 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनची उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट, नुकसान भरपाईची मागणी. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने पालकांमध्ये चिंता, RTO कडून तपासणीची मागणी. स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी कृती समिती आक्रमक, मागणी न मान्य झाल्यास जन आंदोलनाचा इशारा. ज्ञानगंगा अभयारण्यात गस्तीवेळी वन कर्मचाऱ्यांनी पावसाळी वातावरणात अस्वल खेळताना व नाचताना टिपले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अकोला जिल्ह्यात आजही असे गाव आहेत तेथे रस्ता नाही. बार्शी टाकळी तालुक्यात येत असलेल्या चिंचोली देवधरी या गावात 20 वर्षापासून रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थ नरक यातना भोगत आहे. बार्शी टाकळीत बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीक विम्याची मागणी केली. 7 दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शैक्षणिक जंगल सफारीची संधी मिळणार असून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोयाबीन बियाणे उगविण्याच्या प्रश्नावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यालयाला कुलूप ठोकले. नेमप्लेट आणि प्रत्यक्ष कामकाजात विसंगती असल्याचा दावा, चौकशी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.